वारकरी संगीत भूषण पुरस्कार प्राप्त जगन्नाथ बोढे पाटील यांचं निधन झालंय। अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडूजी बोढे पाटील यांचं शनिवार दिनांक 23 मे रोजी वाळकी येथील राहत्या घरी वृद्धापकाळानं दुःखद निधन झाले। ते 90 वर्षाचे होते। कैलासवासी जगन्नाथ बोढे पाटील यांचे पंचक्रोशीतील सामाजिक आणि धार्मिक कार्यात मोठं योगदान होतं। ते स्वतः जुन्या काळातील म्हणजेच 1966च्या सुमारास संगीत विशारद हा संगीत क्षेत्रातील मानाची पदवी प्राप्त केलेले वाळकी आणि परिसरातील एकमेव व्यक्तिमत्व होते। संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं झपाटलेल्या जगन्नाथ बोढे पाटील यांनी पंचक्रोशीतील हौशी तरुणांना टाळ, हार्मोनियम, तबला, पायपेटी आणि मृदुंग वाजवण्यासह शास्त्रीय संगीत तसेच भजन कला मोफत शिकवण्याची मोहीम 50 वर्ष राबवली। संगीत क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांना सन 2014 मध्ये पुण्यात शनिवार वाडा पटांगणात पंडित यादवराज फड यांच्या विशेष पुढाकारानं पार पडलेल्या 9व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात वारकरी संगीत भूषण या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। आपल्या आयुष्यात शेती क्षेत्रात विविध प्रयोग करत एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता। शेतीसोबतच त्यांचा अध्यात्माकडे देखील मोठा ओढा होता। भागवत धर्माचे पाईक म्हणून त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोठं योगदान दिलं। आपल्या साध्या, सरळ आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात एक वेगळं आदरयुक्त स्थान निर्माण केलं होतं। वाळकी आणि परिसरात ते जगन्नाथ तात्या या नावानं परिचित होते। राजकारणापासून ते नेहमीच जाणीवपूर्वक अलिप्त राहिले। जगन्नाथ बोढे पाटील यांच्या पार्थिवावर वाळकी येथील त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात आले। त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते। तर त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातीये। त्यांच्या पश्चात 2 मुलं, 1 मुलगी, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे। कैलासवासी जगन्नाथ बोढे पाटील हे महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार ॲडव्होकेट डॉक्टर बाळासाहेब बोढे पाटील, वाळकी येथील यशदीप गॅस एजन्सीचे संचालक प्राध्यापक अनुपम बोढे पाटील आणि वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग यांचे वडील होत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।